रयतेचे राजे छत्रपती शिवराय, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, राजमाता मा जिजाऊ, संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, संत सेवालाल, बिरसा मुंडा, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी आणि बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य झिजवलं, या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझा मानाचा मुजरा आणि त्रिवार अभिवादन। आज ओवापूर जिल्हा परिषद गटामध्ये होत असलेल्या ओबीसी संवाद मेळाव्यानिमित्त मंचावर प्राध्यापक लक्ष्मणराव हाके, आमचे बळीराम तात्या खटके, प्रदीपजी बांगर, बाळासाहेब बोरकर, आमचे जालन्याचे काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब सोनवणे, आमचे बोदेगावचे अंधारे, महेश चोते, अनुज भैया चिपटे, सुनील डाकणे, आमचे मेळावे घेण्यासाठी सातत्याने तळमळ असणारे सरपंच बजरंगी सानप असतील, आमचे माऊली शिरसाट, केशव तात्या आंधळे, आंधळेच होतं माझ्याकडून, केशव तात्या तांदळे असतील, मोहनराव नाहीत आज इथं, आणि खर तर सर्व ज्या गावातील राजाभाऊ पोकळे यांनी अतिशय छान आक्रमकपणे इथं मांडल्या व्यथा ओबीसीच्या, ते राजाभाऊ पोकळे असतील, इंजिनियर कृष्णा वीर, श्यामसुंदर हवाले, ज्ञानेश्वर हवाले, कृष्णा खामसे आणि खर तर या गावातील सर्व ओबीसी समाज बांधव, समोर बसलेले बंधू आणि माता भगिनीनो, बांधवांनो, गेल्या 2-3 वर्षापासून आपल्या मराठवाड्यामध्ये विशेषतः आंतरवाली सराटीतून जे ओबीसी आरक्षणाच्या विरोधात षडयंत्र सुरू करत असताना आम्हाला शिक्षण आणि नोकऱ्यात आरक्षण हवंय अशी मागणी करणारा 5वी नापास खरजुला कुत्रा, आणि त्यावेळी खर तर लाखो ओबीसी बांधवांनी त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला। आज सुद्धा आपण मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला विरोध करत नाहीत, करणारही नाहीत। मी आज मंचावरून सांगतो की शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला गरीब मराठ्यांच्या मुलांना जर शिक्षण नोकरी मिळत असेल तर आम्ही 100% आज सुद्धा पाठिंबा आमचा आहे। परंतु या राज्यातील सर्वच जातीवादी प्रस्थापित नेत्यांच्या इशाऱ्यावर चालणारा हा स्वयंघोषित योद्धा, आपल्या ओबीसी नेत्यावर गलिच्छ गरळ ओकणारा योद्धा म्हणून घेणारा, यांनी वेळोवेळी भूमिका बदलत ओबीसीतूनच आरक्षण हवंय, ज्यांनी बीड जाळलं, ज्याच्या झुंडशाहीनं गुंडगिरीनं बीड सारख्या शहरामध्ये हॉटेल जाळण्याचं काम केलं, सोनार समाजाचं दुकान फोडलं, माझ्या नावी समाजाचे दुकानं फोडून जाळण्याचं काम केलं, गावगाड्यामध्ये 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 आलुतेदार, त्या सर्वच लोकांना भयभीत करून कोणी एखाद्या सोशल मीडियावर जर कोणी व्यक्त होत असेल तर अशा लोकांना मारहाण करण्याचं काम ह्या झुंडशाहीनं गुंडगिरीने केलं। परंतु त्यावेळी आपण शांत झोपलेलो होतो, परंतु अति झाल्यावर कुठलीही गोष्ट आपण थांबायचं नसतं। आता जरा अति होतोय। ज्या ओबीसींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 340व्या कलमातून एससी आणि एसटीच्या अगोदर आरक्षण दिलं, आरक्षण का दिलं? त्या ओबीसींना, ओबीसी मागास आहे, राजकीय दृष्ट्या मागास आहे, सामाजिक दृष्ट्या मागास आहे, म्हणून ओबीसींना राजकारणात आरक्षण देण्याचं ठरलं। आज राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 56,000 जागा, 56,000 जागांवर ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळत होतं, ज्यामध्ये ग्रामपंचायतचा सदस्य असेल, सरपंच असेल, पंचायत समिती सदस्य असेल, पंचायत समिती सभापती,
जिल्हा परिषदेचा सदस्य, सभापती, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर या अशा 56,000 जागा मिळत असताना त्या भांडवलांच्या पोटात दुखायला, ज्यामध्ये सर्वच राज्यातील प्रस्थापित मराठा नेत्यांचं यचळ येत आहे. जरांगे निमित्त मात्र आहे. जरांगेला समोर करून बारामतीचा करामती काका अतिशय जातीवादी वय गेलोय पण सोय आली नाही. आजपर्यंत फुले शाहू आंबेडकरांच्या आपण त्याला म्हणत आलो आणि स्वतः शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे पाईक बनवून घेतलं त्यांनी आणि त्यांनी जाती जातीत भांडण लावण्याचं काम केलं. 2000 ज्या वेळी शरद पवारांची सत्ता महाराष्ट्रातून जाती त्यावेळी शरद पवार महाराष्ट्र अशांत करण्याचं काम करतात. 2014ला सत्ता गेली आणि राज्यात कोपर्डीच्या नावाखाली मोर्चे काढून माझ्या एससी समाजाला जे अॅट्रॉसिटीचं कवच दिलेलं डॉक्टर बाबासाहेबांच्या आशीर्वादानं ते कवच हिसकावून घेण्यासाठी त्या मोर्चामधून मागणी करण्याचा, अॅट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी प्रत्येक मोर्चात केली. माझी एससी समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे, आपलं कोण परक कोण ओळखण्याची वेळ आली आहे. ज्या प्रस्थापित लोकांनी माझ्या एससी समाजाला पायाला पाठीमाग झाडू आणि फुंकायला मडकं दिलं त्या लोकांनी या लोकांसोबत का राहावं. गाववाड्यामध्ये मारहाण केली एससी समाजाला, मायक्रो ओबीसींना मारहाण केली. आजपर्यंत आपण त्यांना ज्यांना मोठा भाऊ म्हणत आलो यांनी आपल्याला आपला वापर करून गेला. आजपर्यंत यांचे आमदार यांचे खासदार आपण निवडून दिले, आपल्या खांद्यावर हात टाकला, माझ्या घरी आला होता, माझ्या घरी पोत्यावर येऊन बसला होता, माझ्या मुलीच्या लग्नात आलता. एवढंच आपल्याला खुश करायचं ना. आपण वर्ष गेल्या 70 वर्षापेक्षा जास्त वेळापासून आपण यांना मतदान करत आलो, यांना प्रतिनिधित्व देत आलो आणि ज्या या राज्यामध्ये यांच्याकडे साखर कारखाने, यांचे दूध देणे, यांच्या सूतगिरण्या, यांच्या शिक्षण संस्था, यांच्या कॉलेज, यांचे बँका यांच्याकडं आणि हे आरक्षण मागताय. गरीब मराठ्यांच्या आरक्षणाला आम्ही विरोध करत नाही, परंतु प्रस्थापित जर राजकीय आरक्षण हिसकावून घेण्याचं काम करत असतं तर आम्हाला विरोध केला पाहिजे, आपण बोललं पाहिजे. माझी समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे, आता तुम्हाला अनेक आमिष दाखवण्याचं काम करतील. आमदार येतील, माजी आमदार येतील, खासदार येतील, अनेक लोक तुमच्याकडे येतील आणि ह्या लोकांनी काय केलंय, यांच्या घरात सुद्धा यांच्या पोराचं म्हणा, भावाचं म्हणा, बायकोचं म्हणा कुणबी प्रमाणपत्र काढून ठेवलेलं आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी आम्ही परतूर तालुक्यामध्ये गेलो होतो सभेसाठी. तिथं पाहिलं एकेका गावामध्ये 25-25 कुणबी प्रमाणपत्र काढण्याचं काम आता ह्या 2 सप्टेंबरचा काळा GR काढल्याच्या नंतर त्या गावामध्ये झालंय. त्या परतूरचा आमदार बबन लोणीकर त्यांनी स्वतःच्या मुलाचं आणि नातवाचं कुणबी प्रमाणपत्र काढून ठेवलंय. पण बाप जर आमदार असेल तर मुलाला कुणबी प्रमाणपत्राची काय गरज. आजा जर आमदार असेल तर नातवाला कुणबी प्रमाणपत्राची काय आवश्यकता आहे. परंतु तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेत जाण्यापासून रोखण्यासाठी हे मोठं षडयंत्र आहे. आपण सावध झालं पाहिजे. त्या मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीच्या आरक्षणात कुठलाही रस नाही. त्यांना फक्त तुमचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण हिसकावून घ्यायचंय आणि राज्य सरकार याला बळी पडलंय. ज्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला वारंवार सांगितलं ओबीसी आमचा डीएनए, परंतु ओबीसी आमचा डीएनए मानणाऱ्या मुख्यमंत्री साहेबांचा डीएनए बदलला का की काय. कारण एखाद्या झुंडीच्या जोरावर, एखाद्याच्या दबावाला बळी पडून जर तुम्ही ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असाल तर बळीराम तात्यांनी सांगितल्याप्रमाणे ओबीसी सुद्धा आता भाजपला आणि कमळाला धक्का न लावता, ज्याप्रमाणे मुख्यमंत्री म्हणतायत आम्ही ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलंय, त्यांनी आम्हाला समोर येऊन सांगावं. आम्ही गाव खेड्यात जातोय, आम्ही बघतोय रातोरात कुणबी प्रमाणपत्र निघताय. लातूरमध्ये रेणापूर तालुक्यामध्ये सकाळी कुणबी प्रमाणपत्र काढायला टाकलं आणि अगदी 11ला टाकलं, संध्याकाळी 6ला कुणबी प्रमाणपत्र मिळतंय. आणि एरवी आपल्या लोकांना ओरिजिनल ओबीसीना जर कुणबी ओबीसीचं प्रमाणपत्र काढायचं म्हटलं तर तुम्हाला 6-6 महिने मिळत नाही. म्हणजे याच्यामध्ये पैशाचा सुद्धा गैरव्यवहार सुरू, अधिकारी सुद्धा याच्यामध्ये. आम्ही वेळोवेळी याची श्वेतपत्रिका काढा म्हणून मागणी केली. लोकनेते आदरणीय पंकजाताईने सुद्धा मागणी केली
की जे गेल्या 2 वर्षामध्ये 58 ते 59 लाख बोगस नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले, याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. परंतु राज्य सरकारचं याकडे दुर्लक्ष आहे. रातोरात कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू आहे का? झुंडशाहीला राज्य सरकार बळी पडलंय. राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री झुंडीला बळी पडले. परंतु बांधवांनो, या राज्यामध्ये मराठा समाज 9%, 8-9% असणारा मराठा समाज मुंबईला जातो, राज्य सरकारला वेटीस धरतो आणि आपल्याला जे घेताच येणार नाही, जे देऊच शकत नाही, ते हिसकावून घेण्याचं काम जर करत असेल तर या राज्यामध्ये 54-55% असणारा ओबीसी समाज का शांत आहे? आणि आपल्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्या सोबत असताना आपण का घाबरायचंय कोणाला? आपण सुद्धा आता रस्त्यावर उतरलं पाहिजे. आपण सुद्धा या राज्य सरकारला जाब विचारला पाहिजे, आम्हाला कसा धक्का लागला नाही. आणि त्यासाठी आता संविधानिक मार्गाने आपल्याला आयती संधी आलेली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, लवकरच तारखा जाहीर होतील. आणि ह्या निवडणुकामध्ये आपण सुद्धा राज्य सरकारच्या जे सत्यवादी पक्ष यांना बाजूला ठेवण्यात जर यांनी काळा GR 2 सप्टेंबरचा GR जर रद्द नाही केला निवडणुका लागेपर्यंत, तर आपण सुद्धा सत्तेतील या लोकांच्या पक्षांना, यांच्या चिन्हाला धक्का न लावता मतदान करायचं. ओबीसीचं मत ओबीसीला झालं पाहिजे. गावगाड्यामध्ये जिथं ओबीसीच्या जागा सुटल्या तिथं तर सगळ्यांनी एकत्र बसून आपला एकच उमेदवार दिला पाहिजे. कारण याच्यामध्ये घुसखोर ओबीसी आता घुसणार आहेत. आपल्यामध्ये फूट पाडून, आपल्या 2-4 आमिष दाखवून, आपल्या लोकांना पैसे देऊन आपले 2-4 उमेदवार उभा करायचे आणि प्रस्थापिताचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद, पूर्ण सेटिंग लावण्याचं काम होईल. त्यावेळी आपण सावध व्हायचं. आपला कोणी असेल, आपला एकच जिल्हा परिषदेला आणि 2 पंचायत समितीला आपण ठरवून द्यायचं, त्याला निवडून आणण्याचं काम करायचं. त्या प्रस्थापिताने पैसे दिले तर पैसे घ्यायला लाजायचं नाही, कारण की यांनी काही सोयाबीन कापूस विकून तुम्हाला पैसे देत नाही, ते सगळे तुमचेच. साखर कारखाने लुटून खाल्ले, शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे नाही दिले, अशा अनेक वेळा अनेक वर्षापासून चाललेले हे पैसे तुमचे आहेत. त्यामुळे पैसे जरी दिले तर पैसे यांचे घ्यायचे, पण मतदान आपल्या उमेदवाराला करायचं. खर तर येणाऱ्या काळात आपलं लक्ष सर्वसाधारण जागेवर, ओपन खुल्या जागेवर, आणि खुल्या जागेवर सुद्धा आपल्याला ओबीसीचे उमेदवार उभा करायचे आणि ओबीसीचे उमेदवार उभा करून ते निवडून आणण्याचं काम करायचंय. कारण आता 56,000 जागा आपल्या राखीव जागेत जर हे घुसत असतील तर आपल्याला पुढच्या जागेत सुद्धा, त्यांच्या जागेत सुद्धा जाण्याची आपल्याला तयारी ठेवावं लागेल. कारण आपल्या ताटातली जर कोणी भाकर हिसकावून घेत असेल तर आपण किती दिवस शांत राहायचंय? यांना आमदारकी दिली, खासदारकी दिली, परंतु यांना जर आपला ग्रामपंचायत सदस्य झालेला जर जमत नसेल, यांच्या पोटात दुखत असेल, तर येणाऱ्या काळात आपल्याला यांना आमदार होण्यापासून सुद्धा रोखवावं लागेल. 2029 सुद्धा लांब नाही. त्या राज्य सरकारनं आपल्याला फसवलंय. ज्यांनी आम्हाला ओबीसी आमचा DNA म्हणून फसवलंय, त्यांना जागा दाखवायला 2029 सुद्धा लांब नाही. ओबीसीने ठरवल्यावर कुठल्या गोष्टी अवघड नाहीत. 3 शॅम्पल आहेत आपल्याकडे. बळीराम तात्यांनी सांगितल्याप्रमाणे घनसावंगीचा राजेश टोपे गेल्या 5 वेळा आमदार घनसावंगीमधून निवडून आला होता, परंतु ओबीसीने ठरवलं त्याच्या पक्षाच्या चिन्हाला धक्काच लावायचा नाही. कारण त्याने जरांगेचं आंदोलन उभा केलं, जरांगेला रसद दिली, जरांगेला ताकद दिली आणि मोर्चात जाऊन डफडं वाजवण्याचं काम केलं. त्यावेळीच ओबीसी समाज म्हणले याचं डफडं आपल्याला, याला डफडं वाजवायलाच पाठवून द्यावं लागेल. लोकांनी त्याला घरी पाठवलं आणि तुमचा गेवराईचा माजी आमदार, स्वतःला कार्यसम्राट म्हणून लावणारा, त्यांनी मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी राजीनामा देतो अशी घोषणा केली. त्यावेळीच गेवराईच्या लोकांनी ठरवलं की याला आता घरी पाठवायचं. त्याला सुद्धा गेवराईच्या लोकांनी घरी पाठवलं. दुसरा जातीवादी बच्चू कडू आजपर्यंत शेतकऱ्याच्या नावावर आंदोलन करत आला. ओबीसीच्या अनेक पदाधिकारी त्याच्या सोबत असताना त्यांनी जरांगीला रसद दिली, जरांगीला सपोर्ट केला आणि जरांगीच्या आंदोलनात ताकदीने उभा राहिला, ओबीसीच्या विरोधात गेला. अचलपूरमधून ओबीसी समाज बांधवांनी त्याला घरी पाठवण्याचं काम केलं. त्यामुळं ओबीसीने ठरवल्यावर कुठली गोष्ट अशक्य नाही. जरांगे फक्त वल्गना करण्याचं काम करतो.
जरांगेने सांगितलं मी भुजबळ साहेबांचा पराभव करणार, मी धनंजय मुंडेचा पराभव करणार, गोपीचंद पडळकरांचा पराभव करणार. परंतु जरांगेचे आणि भुजबळ साहेब पराभूत झाले, त्या धनंजय मुंडे पराभूत झाले, त्या गोपीचंद पडळकर पराभूत झाले. परंतु ओबीसीने काय ठरवलं ते ओबीसीने करून दाखवलं. त्यामुळे बांधवांनो, आता ही लढाई आपल्या अस्तित्वाची, आपल्या तुमच्या आमच्या उद्याच्या भविष्याची, तुमच्या आमच्या उद्याच्या पिढीची आहे. तुमचा ग्रामपंचायत सदस्य जर नाही झाला, तुमचा पंचायत समिती मेंबर जर नाही सभागृहात गेला, तुमचा जिल्हा परिषद सदस्य जर सभागृहात नसेल, तर तुमच्या मागण्या, तुमच्या अडीअडचणी सभागृहामध्ये कोण मांडणार? आणि यांना तर तेवढंच पाहिजे, यांना तुम्हाला सभागृहात येऊन द्यायचं नाही, म्हणूनच यांनी हे मोठं षडयंत्र केलेलं आहे. त्यामुळं आपलं कोण परक कोण हे ओळखणं गरजेचं आहे. त्यामुळे ओबीसीचं मत येणाऱ्या काळात ओबीसीला झालं पाहिजे. ओबीसीचा उमेदवार नसाल तर एससीला मतदान करायचं, एससीचा नसाल एसटीला करायचं, एसटीचा नसाल तर मुस्लिम बांधवांना करायचं. परंतु यांना मतदान आता इथून पुढे आपण करायचं नाही. कारण गेल्या 70-75 वर्षापासून आपण यांना निवडून देत आलो. 29 मुख्यमंत्र्यांपैकी 23-24 मुख्यमंत्री यांचे, महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त मंत्री यांचे, मलाईदार खाते यांच्याकडं, कारखाना अडचणीत आला, हजारो कोटी कारखान्याला मदत देण्याचं काम राज्य सरकार करतं. म्हणजे त्याच्यातून मी यांचेच फायदे. आणि हे आरक्षण मागताय कशातून? ओबीसीतून. ज्या ओबीसीने आजपर्यंत यांना डोक्यावर घेतलं, खांद्यावर घेतलं, मोठा भाऊ म्हणून मान सन्मान दिला, या लोकांनी जर आपल्याला फसवायचं ठरवलं तर आपण सुद्धा आता येणाऱ्या काळात त्यांच्या सोबत काही न राहिलं तरी त्याच्या सोबत राहून त्यांना फसवण्याचं काम करायचं. आपला राग गेल्या 2 वर्षामध्ये गाव खेड्यामध्ये लोकांना मारहाण झाली. त्यामुळे आता राग अनावर होतोय. हाके सरांना अनेक वेळा हाके सरांची गाडी फोडण्याचं काम असेल, माझ्या घरापाशी येऊन गाडी जाळण्याचं काम होत असेल, बळीराम तात्याला पोकळ धमक्या देण्याचं काम करते. परंतु आम्ही ठरवलंय, आम्ही तुमच्यासाठी लढतोय. आमच्या गाड्या काय जाऊ द्या, आमच्या गाड्या फोडू द्या, आंदोलन सुद्धा आम्ही जोपर्यंत आहोत, आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ओबीसी साठी लढणार आहोत. परंतु ओबीसी बांधवांनी ताकदीनं आमच्यासाठी राहिलं पाहिजे. आम्हाला काही नाही पाहिजे तुमच्याकडून, परंतु बदल हवाय. ज्यांनी तुमचं अस्तित्व संपलंय त्यांना आपण घराचा रस्ता दाखवायचा. ज्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसलाय त्यांना आपल्याला घराचा रस्ता दाखवावा लागेल. ज्या राज्य सरकारने आपल्याला फसवलंय त्या राज्य सरकारमधील जेवढे पक्ष असतील त्या पक्षाला आता बाजूला ठेवण्याची वेळ आली. आपण आजपर्यंत याला डोक्यावर घेतलं. भाजप स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा पक्ष म्हणून आपण भाजपकडे पाहत आलो. परंतु भाजप जर आपल्याला ओबीसी आमचा डीएनए म्हणतं आणि ओबीसीचं जर आरक्षण संपवत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. ओबीसीच्या कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल होत आहेत, खरं बोलणाऱ्यावर गुन्हे दाखल करायचे. आणि जरांगेनी कुणाला कुणाची आय काढायची, माय काढायची, मुख्यमंत्र्याच्या आईबद्दल बोलायचं, मुख्यमंत्र्याच्या पत्नीबद्दल बोलायचं, राज्यातील वयाने ज्येष्ठ असणाऱ्या नेत्याविषयी गरळ ओकण्याचं काम करायचं. त्याच्यावर साधा कुणा गुन्हा दाखल होत नाही. जरांगे नावाच्या चपटी बहादर माकडानं बीड जाळलं, त्याच्यावर गुन्हा नाही. आंतरवाली सराटीमध्ये शेकडो पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचे डोके फोडण्याचं काम जरांगेच्या झुंडशाहीने केलं, तिथं गुन्हा दाखल नाही. आणि आपले कार्यकर्ते कोणी बोलले की लगेच त्यांच्यावर गुन्हा दाखल. आमचे माऊली काय बोलायला लागले की तिकडे त्या आष्टीचा जब्या, त्या जब्याने पोलीस प्रशासनावर दबाव टाकून माऊलीचा आवाज बंद करण्यासाठी प्रयत्न केला. निवडून आपल्या जीवावर यायचं, मतदान पंकजाताईच्या आशीर्वादाने घ्यायचं, धनंजय मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने घ्यायचं. पण निवडून आलं की याला जात दिसती जात. निवडून आलं की लगेच पंकजाताईच्या विरोधात गरळ ओकणार का? याला मंत्रीपद हवं. आणि ते दुसरं कुठलं? ते डांगर माजलगावचं बुद्धिभ्रष्ट झालेलं डांगर, त्याला मंत्रिपदाचे डोहाळे लागले. अरे ते मंत्री होतं, त्याचा बाप उपमुख्यमंत्री होता. पण काय एकाच घरात तुला किती दिवस द्यायचे? साखर कारखानदार आहे. खरं तर माजलगावच्या लोकांची सुद्धा चूक झाली. अशा भामट्यांना आता निवडून दिलं नव्हतं पाहिजे.
तिथं आपले माधव तात्या निर्भळ धनगर समाजाचे नेते, ओबीसीचे नेते आणि पॉवरफुल नेते त्यांना आपण निवडून दिलं असतं तर हे आज ते आपल्यावर बोलले नसते, जरांगीला रसद दिली नसती, जरांगीच्या आंदोलनात गेले नसते आणि त्या डंगराचं घर जाळलं. तिथं कोणी भेटायला आलं? शरद पवारना, एकनाथ शिंदेना कोणी, परंतु तिथं आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब तिथं भेट द्यायला गेले, पाठिंबा द्यायला गेले, परंतु ते डंगर भुजबळ साहेबांच्या विरोधात बोलवलं. म्हणजे त्याने ही मांडोळाची जात, दोन तोंडी जात असते मांडोळाची, त्याप्रमाणे ते दोन तोंडी मांडोळे. त्याच्यामुळं अशा लोकांपासून आपण सावध राहा. तुमच्या आता जिल्हा परिषद गटामध्ये, पंचायत समिती गणामध्ये असे लोक अनेक येते. आपण एकच आहोत, आपण एका ताटात खाल्लंय. तुझी माझी खूप दिवसाची मैत्री होती, तुला मी अडचणीत मदत केली होती, तुझ्या मुलीच्या लग्नात मी आलो होतो, तुझ्या मुलाला आपण शिक्षणासाठी मी मदत केली होती. त्यांनी काही उपकार केले नाहीत. आपण अनेक वर्षापासून आपले त्यांच्यावर उपकार आहेत. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा. यांना सांगायचं तुम्ही आमची मैत्री आपल्या विधान जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नंतर आपली मैत्री पुन्हा पक्की, परंतु तोपर्यंत धन्यवाद, रामराम म्हणायचं. माझ्या घराला पुन्हा येऊ नका, मी तुमच्या घराला येत नाही. तोपर्यंत आपलं कोण परको कोण ओळखा. येणाऱ्या काळात आपल्या भागातील जे कोणी एक उमेदवार जिल्हा परिषदेला ठेवा, 2 पंचायत समितीला तुमच्या पद्धतीने बैठका लावून ठरवा. नाही तर आपल्यातले 4-4, 5-5, 6-6, कारण की यांनी पैसे देऊन लोक फोडण्याची यांच्याकडे यंत्रणा आहे. यांच्याकडे पैसे देऊन आमिष दाखवण्याची यंत्रणा आहे. परंतु ह्या आमिषाला बळी पडलेले लोक तुमच्या नजरेत आले की यांना आपण आपले जरी असले, तुमच्या लक्षात आलं तुम्ही एक ठरवलाय आणि दुसरे 2-4 आपले बी उभा राहिले तर आपले आधी हाणायचे, सोडायचे नाही. आपले कोणाची जर रसद घेऊन उभा राहत असतील, आपले कोणाचं जर ऐकून ओबीसीसाठी घात करत असेल, अशा लोकांना सुद्धा आपण जागा दाखवणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती सर्कल मध्ये आपण ताकदीनं आपल्या पाहुण्या रावळ्याला सांगणं, आपल्या माणसाला मतदान करा, आपलं आरक्षण वाचवा. जोपर्यंत 2 सप्टेंबरचा काळा जी रद्द होत नाही तोपर्यंत सरकारच्या विरोधात भूमिका घ्या. जोपर्यंत त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, राज्य सरकार आपल्या ओबीसीच्या बाजूने बोलत नाही तोपर्यंत त्यांच्या विरोधात आपल्याला बोलावं लागल. आपण ताकदीनं लढलं पाहिजे. आपली रस्त्यावरली लढाई सुद्धा सुरू असली पाहिजे आणि न्यायालयीन लढाई तर सुरूच आहे. त्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं लढावं, एकत्र राहावं, आपलं मत आपल्या माणसाला द्यावं, अशी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय ओबीसी, जय भीम.